प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाल्याची उसळ, तर्रीदार मसाल्याची उसळ. उसळ घेतली शिजवून, हे बघा अशी गाळ शिजवून घ्यायची म्हणजे पोटाला त्रास होत नाही. 250 ग्रॅम उसळ घेतलेली आहे शिजवून. त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलाय, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा घरी केलेलं वाटण ओल्या मसाल्याचं, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा लाल तिखट. तर आपण याचं तडका देणार आहोत. लाल मिरची आणि कांदा लसूण मसाल्याचा तडका देणार आहोत. आणि 4-5 कढीपत्त्याची पानं आणि चवीप्रमाणे मीठ. तर सुरुवात करूया. कढई तापायला ठेवलेली आहे. तेल घेते या पळीने. 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. कांदा घालू. कांदा छान परतला की मग आपण बाकीचं साहित्य घालूया. त्यातच कढीपत्ता घालायचा आहे. टोमॅटो घालतीये. मग आपण टोमॅटो सॉफ्ट झाला की मग आपण पेस्ट आणि मसाला घालूया. आलं लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा गेला की मग आपण मसाला घालूया. हे घरचं वाटण. आता हा मसाला छान परतून घेऊ. यातच आपल्याला हळद आणि हिंग घालायचं आहे. थोडी कोथिंबीर घालूया. नंतर आपण वरण पण घालणार आहोत. आता शिजवून घेतलेली मटकी घालूया. पाणी जास्त घालायची गरज नाही आहे कारण आपण ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे. तर फक्त आपला तडका बाकी. एक उकळी आली की मग आपण याला तडका देऊ. थोडंसं गरम पाणी घालते मी, जास्त पाणी नाही घालायचं. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घालते. आता ह्याला उकळी आली की मग आपण तडका देऊन घेऊया. तर तडका पॅनमध्ये तडका देऊन घेऊया. 1 पळी तेल घालते मी. अजून अर्धा पळी घेतलं. तर्रीवाली करायची आपल्याला म्हणून. आता आपल्याला लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला दोन्हीचा पण तडका द्यायचा आहे. लसूण मसाला, लाल तिखट. आता 1-2 उकळी येऊ देऊ आणि मग गॅस बंद. हे बघा आपली उसळ तयार आहे. मटकी मस्त झालेली आहे, तर्रीदार झालेली आहे, चवीलाही अगदी सुंदर झालेली आहे.
चला तर मग आपली मटकीची उसळ, तर्रीदार उसळ तयार झाली आहे। बघू शकता तुम्ही, चवीला ही अतिशय उत्कृष्ट झालेली आहे। नक्की करून बघा। ही तुम्ही ब्रेडसोबत, पावसोबत पण खाऊ शकता, भाकरीसोबत, पोळीसोबत पण खाऊ शकता। अतिशय छान झालेली आहे तर्रीदार मटकीची उसळ। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।